रत्नागिरीच्या मिरजोळे गावात राहणारी 26 वर्षाची तरुणी भक्ती मायकर 16 ऑगस्टला नेहमीसारखी घरातून बाहेर पडली. आपण एक दिवस कामासाठी मैत्रिणीकडे राहणार आहोत हे भक्तीने घरात सांगितलेलं. त्यामुळे घरचे निवांत होते. 16 तारखेचा दिवस गेला. 17 तारखेला भक्तीच्या भावाने तिला फोन लावला. फोन स्विच ऑफ होता, पण भक्ती येईल याचा विचार करून तिचा भाऊ निवांत राहिला. पण एकाचे 2, 2चे 3, 3चे 4 दिवस झाले. भक्ती काय आलीच नाही. तिचा फोनही लागला नाही. आपली बहीण कुठे असेल याबद्दल तिच्या भावाने एक अंदाज लावला होता. पण हा अंदाज चुकीचा आहे हे त्याला समजले एका व्हॉट्सअप स्टेटसवरून. त्याने लागलीच भक्ती बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांमध्ये दिली आणि सुरू झाला भक्तीचा शोध, जो पोलिसांना घेऊन गेला भक्तीच्या मृतदेहापर्यंत, तिच्या खुन्यापर्यंत आणि त्यानं पचवलेल्या आणखी 2 खुनांपर्यंत. एक लोकेशन, एक खुनी आणि 3 खुनांचा थरार सांगणारी ही स्टोरी. नमस्कार, मी अनिता आणि तुम्ही पाहताय मराठी स्टोरी. साधारण 5-6 वर्षापूर्वीची गोष्ट. भक्ती फेसबुकवरून दुर्वास पाटील या मुलाशी कनेक्ट झाली. दुर्वास पाटीलची खंडाळ्यात सायली नावाची बिअर शॉपी होती. सुरुवातीला नुसते फेसबुक फ्रेंड्स असलेले हे दोघं हळूहळू एकमेकांशी बोलायला लागले. बोलणं भेटण्यात बदललं आणि भेटणं प्रेमात. दुर्वास बिअर शॉपीच्या माध्यमातून तगडा पैसा कमवायचा. भक्तीला कायम सांगायचा, लग्नानंतर ऐशोआरामात ठेवीन. या दोघांचं बोलणं भेटणं फार दिवस लपून राहिलं नाही. भक्तीच्या घरच्यांना कळालं. त्यांनी तिला दुर्वाससोबतचं नातं तोडायला लावलं. पण भक्ती या नात्यावर ठाम राहिली. तिने घरच्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. उलट हे नातं पुढच्या स्टेपवर नेलं. भक्तीनं दुर्वासला लग्नासाठी आग्रह करायला सुरुवात केली. पण दुर्वास स्पष्ट होकार द्यायचा नाही. बघूया, करूया असं म्हणत टाळाटाळ करत राहिला. अशातच एक दिवस भक्तीनं सांगितलं, आपण गरोदर राहिलोय. आता भक्तीच्या लग्नाच्या मागणीला आणखी जोर चढला. दुर्वासला तिला टाळता येत नव्हतं. त्याने 16 ऑगस्टला तिला आपल्या बिअर शॉपीवर बोलवलं. बॅग घेऊन ये, आपण लग्न करू असंही सांगितलं. भक्ती बिअर शॉपवर पोहोचली. दुर्वासनं तिला जवळ घेतलं, गोड बोलत एका खोलीत नेलं आणि अचानक वायरने गळा दाबत थंडपणे तिची हत्या केली. दुर्वासचा थंडपणा इथेच थांबला नाही. त्याने विश्वास पवार आणि सुशांत नरळकर यांना सोबत घेतलं. एका प्लॅस्टिक पिशवीमध्ये भक्तीचा मृतदेह गुंडाळला, गाडीत भरला आणि आंबा घाटातल्या दरीत फेकून दिला. त्याने संपवलं भक्तीलाही आणि तिच्या पोटातल्या बाळालाही. भक्ती घरातून जाताना कपड्याची बॅग घेऊन गेली होती. घरी आलीच नाही. तिच्या भावाला वाटलं भक्ती दुर्वाससोबत पळून गेली असेल, म्हणून 2-3 दिवस घरचे शांत राहिले. पण जेव्हा भावाने दुर्वासचा व्हॉट्सअप स्टेटस बघितला, त्याला दिसलं दुर्वासनं दुसऱ्या मुलीसोबत टिळ्याचे फोटो टाकलेले. साहजिकच भक्ती दुर्वाससोबत नव्हती. मग कुठे होती? तिच्यासोबत काय झालं? 21 ऑगस्टला भावानं रत्नागिरी पोलिसांकडे मिसिंग कंप्लेंट फाईल केली. संशय दुर्वासवरच होता, म्हणून पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलावलं. दुर्वासनं सांगितलं, भक्ती भेटली होती, पण ती म्हणाली कामासाठी बाहेर चालली आहे. तिच्याशी माझा कॉन्टॅक्ट नाही. ती कुठे आहे मला माहीत नाही. दुर्वासच्या चौकशीत त्याला काही माहीत नसल्याचं समोर आलं. पोलिसांनी सोडून दिलं आणि टेक्निकल तपासावर भर दिला. भक्तीचा फोन चेक केला. तो 16 तारखेपासूनच स्विच ऑफ होता. टेक्निकल टीमनं कॉल डिटेल्स चेक केले.
शेवटचा मेसेज, शेवटचा फोन दुर्वासलाच. यावरून काही सिद्ध होत नव्हतं. म्हणून पोलिसांनी दुर्वासचे कॉल डिटेल्स तपासले आणि त्यांना मिळाला पुरावा. शेवटचा मेसेज जेव्हा भक्तीनं केला त्या क्षणी दोघांचं लोकेशन एकाच ठिकाणी होतं. आता पोलिसांनी फास आवळायला सुरुवात केली आणि अखेर दुर्वासनं भक्तीच्या आणि तिच्या पोटातल्या बाळाच्या हत्येची कबुली दिली. 30 ऑगस्टला दुर्वासनं कबुली दिली. पोलीस लागलीच आंबा घाटात गेले. 15 ट्रॅकर्सच्या मदतीनं 3 तासांच्या प्रयत्नानंतर भक्तीचा मृतदेह सापडला. प्लॅस्टिकच्या पिशवीत, कुजलेल्या अवस्थेत. हातावरच्या टॅटूमुळं भावानं ओळखलं. दुर्वासनं भक्तीला संपवलं कारण त्याला तिच्याशी लग्न करायचं नव्हतं. भक्ती गर्भवती असल्याने तो तिला टाळू शकत नव्हता आणि पसंतीच्या मुलीशी लग्नही करू शकत नव्हता. त्याच्या आईनं दुसरी मुलगी ठरवली होती. टिळाही झालेला होता. म्हणूनच दुर्वासनं भक्तीला संपवलं. तिच्याच फोनवरून मेसेज केला, मी पोहोचले, आणि फोन स्विच ऑफ केला. पण एका लोकेशनमुळे तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला आणि उलगडलं त्याच्या आणखी 2 खुनांचं रहस्य. एप्रिल 2024. 55 वर्षाचा सीताराम वीर सायली बिअर शॉपीमध्ये काम करणारा भक्तीसोबत बोलतो या संशयावरून दुर्वासनं संपवला. जून 2024. स्वतःचा साथीदार राकेश जंगम, कारण त्यानं आईला सांगितलं होतं आपण दुर्वासोबत मिळून सीतारामचं काय केलं. संशय वाढला. 6 जूनला राकेशलाही संपवलं आणि मृतदेह पुन्हा आंबा घाटात फेकला. हे 2 खून पचवले. म्हणून दुर्वास इतका निर्डावला की भक्ती गर्भवती असूनही तिचा गळा आवळताना त्याला कसलीही भीती वाटली नाही. पण एका मेसेजमुळे, एका लोकेशनमुळे तो पकडला गेला आणि 3 खुनांचं काळं रहस्य उघडलं. आज मिरजोळे गावात चर्चा आहे. जर राकेशचा शोध वेळेत लागला असता तर भक्तीचा जीव वाचला असता आणि तिच्या पोटातलं निष्पाप बाळसुद्धा.